राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भातली अपडेट आता समोर आलेली आहे। या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आता निश्चित झाला असून हिवाळी अधिवेशन हे 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे। साधारणतः आपण पाहतोय आठवड्याभराचं हिवाळी अधिवेशन असणार आहे आणि या आठवड्याभराच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात, कशा प्रकारे संपूर्णपणे कामकाज पार पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विधान भवनामध्ये आज कामगार सल्लागार समितीची बैठक पार पडली, विधानसभेची विधान परिषदेची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर एकंदरीत हिवाळी अधिवेशनासंदर्भातला निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे। हिवाळी अधिवेशनाची तारीख जी आहे ती 8 डिसेंबर ही निश्चित होती, मात्र हिवाळी अधिवेशन 1 आठवडा असणार, 2 आठवडा असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र आता आपण पाहतोय कामकाज सल्लागार समितीची बैठक जी आहे ती झालेली आहे आणि या बैठकीमध्ये 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर ही तारीख जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे। निश्चितच आपण पाहतोय एकंदरीत आठवड्याभराचं हे हिवाळी अधिवेशन असणार आहे। महत्वाचं म्हणजे यंदा या हिवाळी अधिवेशनामध्ये रविवारी सुद्धा हे कामकाज जे ते पार पडणार आहे। नागपूर येथे हे हिवाळी अधिवेशन पार पडणार असून नागपूर विधान भवन येथे हिवाळी अधिवेशन पार पडणार असून रविवारी सुद्धा कामकाज जे ते चालणार आहे। त्यामुळे निश्चितच एकंदरीत या कामकाजामध्ये कशा प्रकारे निर्णय घेतले जातात, कशा प्रकारे निधीवरती चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुळामध्ये नागपूर विधान भवन म्हणजे विदर्भाचा मुद्दा येतो। विदर्भामध्ये हे अधिवेशन आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे विदर्भाला या आठवड्याभराच्या अधिवेशनामध्ये कशा प्रकारे न्याय दिला जातो, एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी आहेत, आर्थिक नुकसान ज्यांचं झालं आहे त्या संदर्भातली अपडेट समोर आली होती। त्यानुसार हेक्टरीची जी बातमी होती ती कुठेतरी सरकारकडून एकंदरीत जितक्या हेक्टर जमिनीचं नुकसान झालं आहे त्यापैकी काही साधारणतः पाहायला गेलं तर जी माहिती होती ती सरकारकडून चुकीची गेल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता या सगळ्यावरती नेमकं कशा प्रकारे आता निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या आपण पाहतोय की एकंदरीत 8 ते 14 डिसेंबर ही हिवाळी अधिवेशनाची तारीख जी ती निश्चित झालेली आहे आणि या सगळ्यानंतर आता आपण पाहतोय की या तारखेनंतर आता या आठवड्याभराच्या अधिवेशनामध्ये नेमकं कशा प्रकारे निर्णय घेतले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई।